माता रमाई जैसी दिसली कधी का सांगा, करता कबाड कष्ट रुसली कधी का सांगा, करता कबाड कष्ट रुसली सांगा। त्या रामजीची सून अर्धांगिनी भीमाची, अरे पाहून कुणाचे दुःख हसली कधी का सांगा, पाहून कुणाचे दुःख हसली कधी का सांगा। माता रमाई जैसी दिसली कधी का सांगा, करता कबाड कष्ट रुसली कधी का सांगा, त्या रामजीची सून अर्धांगिनी भीमाची, पाहून कुणाचे दुःख हसली कधी का सांगा, पाहून कुणाचे दुःख हसली कधी का सांगा। आता आशिफ बहिणीची गझल गायली, काय काय पोरले नाचत होते, खुश झाले, पण त्यांना म्हणायचं काय, भटकते हो दर बदर इससे बुरा हाल नहीं है, इश्क में भटकते हो दर बदर इससे बुरा हाल नहीं है, क्या इसका तुम्हें जरा भी मलाल नहीं है, खुद को लैला मजनू समझने वालों सुनो, खुद को लैला मजनू समझने वालों सुनो, दुनिया में भीम रमा जैसी प्यार की मिसाल नहीं है, दुनिया में भीम रमा जैसी प्यार की मिसाल नहीं है। सिर्फ प्यार सब कुछ नहीं होता यहाँ पर, शब्द शब्द लक्ष देना नहीं कैसा है, सिर्फ प्यार सब कुछ नहीं होता यहाँ पर, जिंदगी में जो है तुम्हारे वो फर्ज भी अदा करना है, हजार इश्क करो मगर ये याद रखो नीलेश, हजार इश्क करो मगर ये याद रखो नीलेश, तुम्हें भीम रमा के एहसानों का कर्जा भी अदा करना है, तुम्हें भीम रमा के एहसानों का कर्ज भी अदा कर्जा भी अदा करना है। बांधवांनो, माय माऊल्यांनो, माता रमाई जेव्हा आपल्याला सोडून जातात, बाबासाहेबांना सोडून जातात, तेव्हा बाबासाहेब माता रमाईच्या आठवणीमध्ये एका खोलीमध्ये त्यांच्या अभ्यासाच्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतात आणि माता रमाईच्या फोटो समोर आपल्या मनाशी, माता रमाईशी बोलतात, आपल्या मनाला माता रमाईच्या आठवणीमध्ये बाबासाहेब बोलतात, रडता रडता आसवात, रडता रडता आसवात सारी रात भिजत होती, कधी अर्ध पोटी कधी उपाशी निजत होती, कधी अर्ध पोटी कधी उपाशी निजत होती, रडता रडता आसवात सारी रात भिजत होती, कधी उपाशी पोटी कधी अर्ध पोटी कधी उपाशी निजत होती, तुला आज सन्मानाची भाकर मिळावी म्हणून निलेशा,
गरिबीच्या निखाऱ्यावर भाकरी परी माझी रमाई भाजत होती, माझी रमाई भाजत होती. आणि साहेब म्हणतात, रामू तू नाहीस तर तुझ्या विना ग श्वास माझा गुदमरतो रमा. तुझ्या विना ग श्वास माझा गुदमरतो रमा. तुझ्या बिना ग श्वास माझा गुदमरतो रमा. तुझ्या बिना ग श्वास माझा गुदमरतो रमा. तुझ्या विना ग श्वास माझा गुदमरतो रमा. मी रोज मरतो रमा, मी रोज मरतो 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 रमा. बाबासाहेब म्हणतात मी रोज मरतो रमा. एक एक शब्द लक्ष देऊन ऐकायचा आहे. आणि हा विषय माझा विषय माझ्याजवळच तुम्हाला ऐकायला मिळेल. मी दुसऱ्या गायकांचे रेकॉर्डिंग गाणे म्हणत नाही, त्यामुळं हा विषय इथेच ऐकायला मिळतो. म्हणून लक्ष देऊन ऐकायचं. आणि ज्या माता रमाईच्या त्यागामुळे आज आपण सन्मानाने जगतो, त्या माता रमाईचं गीत तर खरंच कानातला मळ काढून ऐका. बाबासाहेब म्हणतात मी रोज मरतो रमा. कसं की रमाई सोबत घालवलेले ते क्षण जेव्हा डोळ्यासमोर फिरत होते, रमाई सोबत घालवलेले ते क्षण जेव्हा डोळ्यासमोर फिरत होते, आठवणीचे ते सारे क्षण काळीच भीमाचं चिरत होते. माता रमाईचे नैसर्गिकपणे एकदा निधन झाले, पण माता रमाईच्या आठवणीत बाबासाहेब रोज मरत होते, बाबासाहेब रोज मरत होते. मी रोज मरतो रमा, मी रोज मरतो रमा. मी रोज मरतो रमा, मी रोज मरतो रमा. बघा पहिलं कडवं बाबासाहेब म्हणतात, रामू तुझ्या त्यागाने आज त्यागालाही नमविले. तुझ्या त्यागाने आज त्यागालाही नमविले. खचली नाही जरी संकटाने दमविले. खचली नाही जरी संकटाने खचविले. खचली नाही जरी संकटाने खचविले. जीवनी होते माझ्या जेही काही कमविले. तुझ्या रूपाने रामू आज सारे गमविले. तुझ्या रूपाने राम आज सारे गमविले. तुझ्या रूपाने राम आज सारे गमविले. तुझ्या विना ग जिंकुनी जैसे हरतो रमा. तुझ्या विना ग जिंकुनी जैसे हरतो रमा. मी रोज मरतो रमा, मी रोज मरतो 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 रमा.
होते जरी जीवनात आले रमा, जळाली काय तरी मागे ना तू झाली रमा, जळाली काय तरी मागे ना तू झाले रमा, जळाली काय तरी मागे ना तू झाले रमा. पुस्तक घेण्यातूच पैसे मला दिले रमा, भीमरावाला तुझ्या साहेब तू केले रमा, भीमरावाला तुझ्या साहेब तू केले रामा, भीमरावाला तुझ्या साहेब तू केले रामा. बाबासाहेब म्हणतात रामू पुस्तक घेण्यातूच पैसे मला दिले रमा. जेव्हा बाबासाहेब परदेशात शिक्षणासाठी जायचे आणि माता रमाईला घर खर्चासाठी पैसे द्यायचे, आपला नवरा 2 दिवसासाठी कुठं बाहेर चालला तर आपण 10,000 रुपये त्याला मागतो. तू 2 दिवसांनी ये नाही तर 4 दिवसांनी, पण एवढे पैसे टाकून जावं. पण बाबासाहेब 5-5 वर्ष माता रमाईला सोडून जायचे आपल्यासाठी. पण माता रमाईनं कधीच हट्ट केला नाही. कुठं बाहेर गेलेल्या माणसाला आपण आपल्यासाठी काहीतरी आणण्यासाठी सांगतो, पण तसंही माता रमाईनं कधी केलं नाही. कारण बाबासाहेबांची परिस्थिती संपूर्ण माता रमाईच्या डोळ्यासमोर होती. आणि मोठे महामानव मोठे साहेब असले जरी तरी ते आपल्या तुमच्या माझ्या दुःखामध्ये दुःख सोडवण्यासाठी इतके व्यस्त होते अभ्यासामध्ये. म्हणून माता रमाईनं कधीच कुठला हट्ट केला नाही. बाबासाहेब जेव्हा माता रमाईला घर खर्चासाठी पैसे देऊन जायचे तेव्हा तो पैसा माता रमाई खर्च नाही करायचा. तो पैसा माता रमाई तसाच बाबासाहेब परदेशातून परत आल्यावर पुस्तक घेण्यासाठी द्यायचा आणि कष्ट करून कबाड कष्ट करून आपला घर खर्च भागवायचा. म्हणून साहेब माता रमाईच्या आठवणीमध्ये म्हणतात, रामू हसत मुखानं तू जर दुःखाचा स्वीकार केला नसता तर आनंदाचा दिवस हा निलेशा या 9 कोटीला आला नसता. घर खर्चासाठी तुला दिलेला पैसा तू जर मला पुस्तक घेण्यात दिला नसता तर रामू तुझा भीमराव कधीच साहेब झाला नसता. मी रोज मरतो रामा, 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 मी रोज मरतो रामा. हो 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 बघा माता रमाईनं आपले 4 मुलं कुर्बान केले, पण बाबासाहेबांना कळू दिलं नाही. कारण बाबासाहेब परत नाही आले पाहिजे तुमच्या आमच्यासाठी फक्त. आणि बाबासाहेबांचा मुलगा मागील उधारी न दिल्यामुळे डॉक्टर इलाज करत नाही आणि माता रमाई त्याला परत घेऊन येतात राजरत्नाला. माता रमाईच्या मांडीवर राजरत्न मरतो, बाबासाहेबांच्या मांडीवर राजरत्न मरतो आणि त्याला गुंडाळण्यासाठी अंतिम संस्कारासाठी बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. माता रमाईच्या लक्षात येतं की बाबासाहेबांकडे पैसे नाही. माता रमाई घरात जाऊन आपला पदर फाडून साहेबांना देतात आणि त्या पदरात गुंडाळून राजरत्नाला दफन करतात. म्हणून की पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला मापन नव्हतं. पोटचा तो गोळा गेला त्या दुःखाला मापन नव्हतं. रडत बसली गंगा, राजरत्नाला घेऊन केलं दफन नव्हतं. ज्यांच्या पुण्याईने आम्ही हजारोचे कपडे घालतो निलेश, त्या रमा भीमाच्या मुलाला 4 पैशाचं कफन नव्हतं. 4 पैशाचं कफन नव्हतं.
बांधवानो, माय माऊल्यानो, स्वाभिमान मोठ्या कष्टाने रमाभिमाने दिला. तुम्हा आम्हाला स्वाभिमान मोठ्या कष्टाने रमाभिमाने दिला. कसलीच कमी जीवनामध्ये ठेवली नाही तुला. सुटाफुटात पाहून हा समाज सारा निलेशा. कफना विना मेलेला रमाईचा तो राजरत्न आठवतो मला. तो राजरत्न आठवतो मला. निखारे होते जरी जीवनात आले रमा. जळाली काय तरी मागे ना तू झाली रमा. जळाली काय तरी मागे ना तू झाली रमा. जळाली काय तरी मागे ना तू झाली रमा. पुस्तक घेण्या तूच पैसे मला दिले रमा. भीमरावाला तुझ्या साहेब तू केले रमा. भीमरावाला तुझे साहेब तू केले रमा. भीमरावाला तुझे साहेब तू केले रमा. जेव्हा मी त्याच पुस्तकाला हाती धरतो रमा. जेव्हा मी त्याच पुस्तकाला हाती धरतो रमा. मी रोज मरतो 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 रमा. बघा साहेब म्हणतात, रामू माझ्या गरिबीच्या काळात तू मला साथ दिलीस, पण आज आपले सुखाचे दिवस आलेत आणि तू सोडून गेली. तुझ्या विना रामू राजग्रह ही मला झोपडीच्या सम वाटे. राजग्रह ही मला झोपडीच्या सम वाटे. मखमली वाट जरी टोचती मला काटे. मखमली वाट जरी टोचती मला काटे. मखमली वाट जरी टोचती मला काटे. नयनी पूर आसवांचा कंठ ही दाटे. असह्य वेदनेने काळीज माझे फाटे. असह्य वेदनेने काळीज माझा फाटे. असह्य वेदनेने काळीज माझा फाटे. तुझा हा विरह मला वेड पिशे करतो रमा. तुझा हा विरह मला वेड पिशे करतो रमा. मी रोज मरतो 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 रमा. ऐका, शेवट सादर करते आणि आज या बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त शेवटी जाताना मी माझ्या माय माऊल्यांना सांगू इच्छिते की मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी. आपण आपल्या आईला मम्मी म्हणतो. मम्मीच्या या युगामध्ये आई शोधते मी. गार झोप येईल अशी अंगाई शोधते मी. घडविला जिने या भारताच्या घटनेचा शिल्पकार. तुमच्यात माऊल्यानो अशी रमाई शोधते मी. अशी रमाई शोधते मी. शेवटी निलेश दादा लिहितात. निलेश दादाचंच हे गीत आहे बघा. साहेब म्हणतात, रामू छाटले पंख कसा मी भरारी घेऊ ग. छाटले पंख कसा मी भरारी घेऊ ग. छाटले पंख कसा मी भरारी घेऊ ग.
दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू ग दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू ग दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू ग शास्त्र नसता माझे कैसा लढा देऊ ग दीप समतेचा कसा एकटा मिलाऊ ग समतेचा कसा एकटा मिलावू ग दीप समतेचा कसा एकटा मिलावू ग कारण जीवन समाजासाठी माझे रणस्कंद झाले. कमलेशजी पाटील लिहितात, जीवन समाजासाठी माझे रणस्कंद झाले. रामजी बाबाच्या वचनाने हे ऋणानुबंध झाले. अवसान गळाले आणि धीर सुटला पाटील. जेव्हा माझे रामू तुझे डोळे बंद झाले, जेव्हा माझे रामू तुझे डोळे बंद झाले. छाटले पंख कसा मी भरारी घेऊ ग दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू ग दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू ग दृष्टीच गेली जणू स्वप्न कसे पाहू ग शस्त्र नसता माझे कैसा लढा देऊ ग दीप समतेचा कसा एकटा मिलावू ग दीप समतेचा कसा एकटा मिलावू ग दीप समतेचा कसा एकटा मिलावू ग लिहिता निलेशाचा हातही थर थर तो रमा लिहिता निलेशाचा हातही थर थर तो रमा मी रोज मरतो